नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण वर्ग 6वीचा मॅथ्सचा पहिला लेसन बघितला होता, बेसिक कॉन्सेप्ट इन ज्योमेट्री. त्यात पहिला कॉन्सेप्ट बघितला होता आपण पॉईंट, दुसरा लाईन, तिसरा सेगमेंट, चौथा रे, पाचवा प्लेन, सहावा इंटरसेक्टिंग लाईन्स आणि सातवा पॅरलल लाईन्स. यानंतर आपण ज्योमेट्रीचे काही रूल्स स्टडी करूया. पहिला रूल आहे, ॲन इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू अ वन पॉईंट. म्हणजे कुठल्याही एका पॉईंटमधनं आपण इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करू शकतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्फायनाईट? इन्फायनाईट मीन्स अनकाउंटेबल किंवा काउंटलेस, म्हणजे ज्या रेषा आपण मोजूही शकत नाही इतक्या अमर्याद अनलिमिटेड रेषा आपण एका पॉईंटमधून ड्रॉ करू शकतो. द पॉईंट through which lines passes the point through which lines pass called point of concurrence. आणि ज्या पॉईंटमधून लाईन्स पास होतात त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स. अँड द लाईन्स आर कॉल्ड कॉन्करंट लाईन्स. आणि ज्या लाईन्स त्या पॉईंटमधून पास होतात त्या लाईन्सला म्हणतात कॉन्करंट लाईन्स. त्यानंतर दुसरा रूल आहे, वन and only one line can be drawn through any two distinct point. म्हणजे कुठल्याही दोन पॉईंटमधनं एक लाईन आपण ड्रॉ करू शकतो. फॉर एक्झाम्पल, दोन पॉईंट दिलेले आहे आपल्याला, पॉईंट ए आणि बी. या दोन पॉईंटमधनं आपण लाईन ए बी ड्रॉ करू शकतो. देन द थर्ड रूल इज, थ्री और मोर पॉईंट्स विच लाई ऑन अ सिंगल स्ट्रेट लाईन आर कॉल्ड कोलिनियर पॉईंट्स. ठीक आहे, तीन किंवा तीनपेक्षा जास्त पॉईंट्स हे जर एका सिंगल स्ट्रेट लाईनवर असेल तर या पॉईंट्सला म्हणतो आपण कोलिनियर पॉईंट, म्हणजे एका लाईनमध्ये असणारे पॉईंट्स. फॉर एक्झाम्पल, पॉईंट पी, पॉईंट क्यू अँड पॉईंट आर. these points are on a straight line, so these points are called collinear points. Then the fourth rule is, the points which do not lie on the same line are called non-collinear points. म्हणजे असे पॉईंट्स की जे एका स्ट्रेट लाईनवर नसतात, एका सरळ रेषेत नसतात, त्यांना आपण नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, पॉईंट एक्स, पॉईंट वाय, पॉईंट झेड. नंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 सॉल्व करायचं आहे. तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 4वर प्रॅक्टिस सेट 1 दिलेला आहे. त्यात पहिला क्वेश्चन आहे, लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोविंग. म्हणजे बाजूची फिगर पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स आताच आपण बघितलं होतं की दॅट पॉईंट्स विच लाई ऑन अ स्ट्रेट लाईन आर कॉल्ड कोलिनियर पॉईंट. ओके, मग असे पॉईंट्स की जे एका स्ट्रेट लाईनवर आहे, एका सरळ रेषेत आहे, त्या पॉईंट्सचं आपल्याला नाव लिहायचे आहे किंवा ते पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहे. तर फॉर एक्झाम्पल, पॉईंट्स MOT, पॉईंट्स, पॉईंट M, पॉईंट O, पॉईंट T. ओके, पॉईंट M, पॉईंट O, पॉईंट T. These three points lies on a single line, so these points are called collinear points. आता रेज आपल्याला माहिती आहे की रेजला एक स्टार्टिंग पॉईंट असतो आणि दुसरा पॉईंट असतो त्याचा ॲरो पॉईंट. ओके, तर आपल्याला रेजचं नाव लिहिताना त्याच्या स्टार्टिंग पॉईंट किंवा एंड पॉईंटपासनं नाव लिहायचं. फॉर एक्झाम्पल, रेची फिगर काय आहे माहिती आहे सगळ्यांना. देअर इज वन एंड पॉईंट अँड the another point has arrow, so this type of figure is called array. Okay, for example, here the end point is shown as point M and here the arrow point is shown as N, so the name of this ray is ray MN, ray MN. Okay, so write the name of rays. ray OM, O is the end point. Okay, ray OM, ray OR and so on.
ओके, बाकीचे रेस तुम्हाला शोधायचे आहे. त्याप्रमाणे लाईन सेगमेंट म्हणजे काय हे सुद्धा मी समजावून सांगितलेलं आहे. लाईन्स म्हणजे काय हे सुद्धा मी समजावून सांगितलेलं आहे. तर या 2 व्हिडिओचा अभ्यास करून आपल्याला पुढचे जे क्वेश्चन आहे ते सुद्धा सोडवायचे आहे. ओके, सो द सेकंड क्वेश्चन third question is match the following. In group A there are some figures and in group B there are their names. Okay, so in group A the first figure is of, this is the figure of line, this is the figure of line. So match this figure to the in group B C. Okay, this is the figure of line. Then the second is, this is the figure of line segment. Okay, this is the figure of line segment. Third figure is, this is the plane, and fourth figure is, this is the ray. Okay, likewise you have to solve question number 4 of yourself. Here we stop and complete the practice set number 1.